डॉक्टर म्हणजे सदैव तारुण्यानं रसलेलं एक व्यक्तिमत्व। असं म्हणतात की कोणीही वयाला पराभूत करू शकत नाही, पण 75 वर्षांचे डॉक्टर जेव्हा 21 ते 27 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये धावताना आपण पाहतो, तेव्हा काळालाही हरवणारी माणसं या जगामध्ये जन्मू शकतात याची खात्री करतो। तळावली वाडी सारख्या एका छोट्याशा गावामध्ये जन्म घेऊन त्या गावातल्याच परिसरामध्ये आपलं बालपण घालवून फोंड्यातल्या आल्मेज स्कूल मधून SSC होऊन नंतर मुंबईकडे मार्गक्रमण करणाऱ्या डॉक्टर रामाणींनी आयुष्यात माग कधीच वळून पाहिलं नाही हा शब्दकोशच त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही, आणि त्यामुळे सदैव सकारात्मक पुढे जाण्याची प्रेरणा घेऊन ते चालत राहिले। यशाची एक शिखरं गाठत राहिली। त्यांच्या यशाचा आलेख एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या मानपत्रामध्ये मी संपूर्ण दिलेला आहे, तो मी सांगत नाही, पण या सत्काराचं उद्दिष्ट एवढंच आहे। आज माझ्या पिढीला, माझ्या नंतरच्या पिढीला अनेकदा प्रश्न पडतो की पुढचा गोवा घडवायचा असेल तर आम्ही कोणाकडे पाहावं, आणि कोणाकडे पाहावं याचं उत्तर अनेकदा सापडत नाही। तेव्हा निदान काही उत्तरं जी आज आमच्या समाजामध्ये सळसळत आहेत त्यातलं एक उत्तर म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल, एखादं असं जीवन तुम्हाला हवं असेल की ज्या जीवनापासून बोध घेऊन तुम्हीही पुढे जाऊ शकता आणि तुम्हीही यशाची शिखरं काबीज करू शकता, तर ते जीवन म्हणजे डॉक्टर प्रेमानंद रामाणी हे आम्हाला नव्या पिढीला सांगा। वाडी तळावलीच नव्हे तर गोव्याच्या खेडोपाड्यातून असंख्य लोक आज इथं आलेले आहेत। तुडुंब भरलेलं हे सभागृह पाहताना माझा ऊर आनंदानं भरून आलेला आहे, आणि हे डॉक्टरांवरचं लोकांचं प्रेम आहे, त्यांच्यावरची लोकांची भक्ती आहे, त्यांच्याबद्दल लोकांना वाटणारं हे ममत्व आहे की असं काय की एक डॉक्टर मुंबईमध्ये जाऊन राहतो आणि मग कधीतरी गोव्यात येतो, काही कार्यक्रम करतो, तरीही लोक इतक्या मोठ्या संख्येनं त्यांच्याबरोबर येतात। याचं कारण एवढंच की आपल्या मातीचे पाश डॉक्टर रामाणींनी कधीही तोडलेले नाही। ही माती सदैव त्यांना खुणावत असते। ते नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी मला समुद्राच्या लाटांची गाज ऐकू येते, किनाऱ्यावरचा सळसळणारा वारा मी अनुभवतो, आणि गोव्याच्या फुलांचा गंध हा माझ्या रंध्रात शिरतो, आणि पुन्हा मला गोव्याची आठवण येते। शरीर कुठेही असलं तरी मन मात्र कायम गोवा आणि गोव्याभोवतीच रमवणारे डॉक्टर 75 वर्षांचे झाले।